छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी गावात सुमारे 250 वर्षाची परंपरा असलेल्या भवानी मातेच्या यात्रेला शनिवारी म्हणजे 11 एप्रिल 2026 पासून उत्साहात सुरुवात होणार आहे। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेत धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे। पहिल्या दिवशी पहाटे महाभिषेक आणि आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल। दिवसभर विविध धार्मिक विधी पार पडणार असून सायंकाळी नवसाच्या 12 गाड्या ओढणे, त्रिशूल टोचण्याचा कार्यक्रम, गोंधळ आणि पालखी मिरवणूक होणार आहे। तसेच रात्री कलगीतुला सामना आणि समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। रविवारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून सायंकाळी हरिभक्त परायण शिवाजी ताई जराने यांचा कीर्तन होणार आहे। सोमवारी जंगी कुस्ती स्पर्धा आणि इतर कार्यक्रमांनी यात्रेचा समारोप होणार आहे। मुकुंदवाडी गावातील 250 वर्षाची परंपरा असलेली मुकुंदवाडी येथील देवीची यात्रा दिनांक 18/4/2026 पासून सुरू होत आहे। सकाळी 5:30 वाजता देवीचा महाअभिषेक होईल। दुपारी 12:30 वाजता काकडा आरती, दुपारी 3:30 वाजता देवीचा बंदे खेळण्याचा कार्यक्रम, सायंकाळी 5:30 वाजता देवीच्या 12 गाड्या नवसाचा ओढण्याचा कार्यक्रम होईल। त्या कार्यक्रमामध्ये जिभेमध्ये देवीचा त्रिशूळ गड टोचला जातो आणि बंदे खेळण्याचा कार्यक्रम होईल। त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता 12 गाड्या ओढल्या जातील। त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता देवीच्या मंदिरामध्ये गोंधळ होईल आणि गोंधळानंतर 7:30-8 वाजता देवीची रथ मिरवणूक पालखी भवानी माता मंदिरापासून निघून ती मारुती मंदिरापर्यंत जाईल। तिथं भेट घेऊन त्याच्यामध्ये या रथ मिरवणुकीमध्ये देवीच्या पालखीमध्ये सोंग घेतलेला असतो। सोंगामध्ये 2 ओरिजिनल तलवारी असतात याच्या देवीच्या हातामध्ये आणि बंदे खेळण्याचा कार्यक्रम त्याच्या सोबत होऊन ती रथ मिरवणूक मारुती मंदिराला भेट देऊन परत त्याचा विसर्जन मंदिराजवळ होईल। त्यानंतर रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम, समाज प्रबोधनाचा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे होत असतो। दुसऱ्या दिवशी 12 तारखेला भंडाऱ्याचा कार्यक्रम आणि रात्री 7:30 ते 10 या दरम्यान जरांगे ताई यांचं समाज प्रबोधन व कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। आणि 13 तारखेला कुस्त्याचा जंगी कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमामध्ये कुस्त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून लोक कुस्ती खेळण्यासाठी व बघणार येतात आणि याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन मी देवीचे पुजारी देवीदास त्रिलोकचंद कुचे, व्यवस्थापक पुजारी आणि गावकरी मंडळी यांच्यातर्फे करतो। बोल भवानी आई की जय।